लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींची आता चौकशी होणार आहे। ज्या बहिणींच्या घरात या 5 वस्तू आढळून आल्या तर लाडकी बहीण योजनेतून कायमस्वरूपी बाहेर काढण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींच्या घरात जाऊन चौकशी होणार आहे। ज्या बहिणींच्या घरात या 5 वस्तू आहेत तर त्यांना अंगणवाडी सेविकांना हे काम दिलंय। अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या 5 वस्तू जर तुमच्या घरात आढळून आल्या आणि त्यांना ते माहित पडलं किंवा तुमच्या घरात या 5 पैकी एकही वस्तू असेल तर ताबडतोब ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे। आता लाडक्या बहिणींच्या घरात या 5 वस्तूंचं चेकिंग सुरू झालेलं आहे। अंगणवाडी सेविकांना सरकारने खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे। अंगणवाडी सेविकांना सर्व आदेश आणि अधिकार दिलेले आहेत। महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि काही महिलांनी घाई गडबडीमध्ये लवकरात लवकर अर्ज भरले, पण त्यांच्यासाठी आता कठोर नियम लागू झालेले आहेत आणि त्याची पडताळणी आता घरोघरी जाऊन होत आहे। तुमच्या घरात आता एक प्रकारचा सर्वे होणार आहे। घरात जाऊन चौकशी होते आणि पूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये सुरू झालंय। या सर्वेच्या माध्यमातून या 5 पैकी जर एकही वस्तू तुमच्या घरात आढळून आली तर तुमची चौकशी होणार आणि तातडीनं तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून रद्द केलं जाणार। तर नेमक्या कोणत्या त्या 5 वस्तू आहेत पटापट आपण पाहून घेऊया। या 5 वस्तू कोणत्या आहेत, कशा पद्धतीने चौकशी होणार आणि चौकशीमधून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे। सर्वात पहिली चौकशी होणार। पहिली वस्तू जी तुमच्या घरात असली ती म्हणजे 4 चाकी वाहन। आता 4 चाकी वाहन तर सगळ्यांना माहित आहे, पण पुढच्या 4 वस्तू खूप धक्कादायक आहेत। अंगणवाडी सेविकांना सगळ्यात पहिल्यांदा एक काम दिलंय। सर्वात पहिले तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे का ते चेक करा। जर समजलं, जर त्यांच्या लक्षात आलं तर तात्काळ ऑनलाईन पद्धतीनं तुमचा फॉर्म रद्द केला जाणार आहे। आता तात्काळ लाडक्या बहिणींचे फॉर्म रद्द होणार। अंगणवाडी सेविकांकडे सरकारने लॅपटॉप सुद्धा दिलेला आहे, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या कोणत्या बहिणीच्या घरी 4 व्हीलर आहे याचा डेटा त्यांच्याकडे आहे, माहित आहे। आता तुमच्या आधार कार्ड द्वारे ऑनलाईन पद्धतीनं तुमचा अर्ज रद्द केला जाणार आहे। तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे हे त्यांना आता कसं कळणार, तर घरोघरी जाऊन त्या चौकशी करणार आहेत आणि ही चौकशी ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतर आता दुसरी चौकशी होणार आहे। लक्षपूर्वक पहा। आता या दुसऱ्या चौकशीतून कशी सुटका करायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे। अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार आहे। दुसरी चौकशी म्हणजे तुमच्या नावावर प्रॉपर्टी किती आहे, तुमच्या नावावर किती संपत्ती आहे, तुमच्या घरात शेती आहे का, तुमच्या नावावर प्लॉट आहे का, हे सर्व ऑनलाईन पद्धतीनं चेक केलं जाणार आहे आणि सापडलं तर ऑनलाईन पद्धतीनं तात्काळ अर्ज रद्द केला जाणार आहे। ज्यावेळेस सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्यावेळी स्पष्टपणे सांगितलं होतं योजना ही गरिबांसाठी आहे। आता ज्या महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत त्या महिलेच्या नावावर शेती नको किंवा कोणतीही मोठी प्रॉपर्टी नको, मोठं घर देखील नकोय। परिवारामध्ये दुसऱ्या कोणाच्या नावावर असेल तर ते चालणार आहे। आता तुमच्या लाईट बिलच्या माध्यमातून घर कोणाच्या नावावर आहे याचा सर्वे देखील आता होणार आहे। आधार कार्ड ऑनलाईन पद्धतीनं सर्च करणार आणि लगेच कळून जाणार। ऑनलाईन सातबारे देखील मागवले जाणार आहेत। अशा पद्धतीनं दुसरी चौकशी देखील होणार आहे। आता या चौकशीतून बाहेर कसं पडायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि लाडक्या ताईंनो, चॅनलवर जर कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। त्यानंतर तिसऱ्या प्रकारची चौकशी आहे ती म्हणजे तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत आहे का। जेवढ्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय त्या महिलांचा लाभ आता बंद होणार आहे। जर तुमच्या कुटुंबात कोणी टॅक्स भरत असेल तर बऱ्याचशा माता भगिनी अशा आहेत की ज्या स्वतः नोकरी करत आहेत, तर अशाही काही महिला आहेत की ज्यांच्या घरामध्ये 2-2, 3-3 व्यक्ती नोकरी करत आहेत। कुटुंबामध्ये जर कोणी टॅक्स भरत असेल तर तिसरी चौकशी तुमची अशा पद्धतीनं होणार आहे। त्यानंतर चौथी चौकशी होणार ती म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे का नाही। आता जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल तरी देखील योजनेतून तुम्हाला बाहेर काढण्यात येणार आहे। ज्यांचं पिवळा आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना घाबरायची गरज नाही, पण ज्यांचं रेशन
कार्ड पांढरा आहे त्यांचं उत्पन्न नक्कीच 1 लाखापेक्षा जास्त आहे असं सरकारला देखील माहीत आहे। त्यामुळे त्यांची आता कसून चौकशी होणार आहे। त्यानंतर 5वी चौकशी होणार आहे ती फार महत्त्वाची आहे। आता या 5 चौकशी झाल्यानंतर तुम्ही यामधून कशी सुटका मिळवायची, चारचाकी असली तरी कसा लाभ मिळवायचा याची देखील संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर बघा, 5वी चौकशी म्हणजे तुमच्या कुटुंबात किती महिला आहेत याची चौकशी देखील आता होणार आहे आणि त्यापैकी किती महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत। आता मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा एका घरात 2 व्यक्तींनाच लाभ घेता येतो, पण आता बऱ्याचशा अशा महिला आहेत की ज्या एका घरामध्ये 3-3, 4-4 महिला या योजनेचा लाभ घेतात। अशा प्रकारच्या लाडक्या बहिणींना देखील आता बाहेर काढण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीनं चौकशी होणार आहे। ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना 100% लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार एक ॲप देखील लॉन्च करणार आहे ज्यामध्ये अपात्र महिलांना दुसऱ्या महिलांबाबत आता तक्रार देखील करता येणार आहे आणि त्यामुळे भरपूर महिला आता बाहेर पडणार आहे आणि ज्यामुळे ज्या वगळण्यात आलेल्या माता भगिनी आहेत त्यांच्यामध्ये आता थोडीशी आनंदाची लहर देखील आलेली आहे। कारण की आता ज्या बहिणी खरोखरच पात्र आहेत, गरीब आहेत त्याच महिलांना आता लाभ मिळणार आहे आणि अपात्र महिला या लाडकी बहीण योजनेतून बाद होणार आहेत। त्यामुळे ज्या माता भगिनींना खरंच गरज आहे अशाच माता भगिनींना आता लाभ मिळणार आहे। तर लाडक्या ताईंनो, 9 हप्ते आतापर्यंत कोणाकोणाला मिळालेत सर्वांनी मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव व जिल्हा लिहून पाठवायचा आहे आणि ज्यांना आतापर्यंत 9 हप्ते मिळाले नाहीत त्यांनी नाही आले असं लिहून पाठवायचं आहे। आणि लाडक्या ताईंनो, तुम्हाला मी एक छोटासा प्रश्न विचारते, सर्वांनी मला याचं उत्तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये द्या। तर लाडक्या ताईंनो, कोणाकोणाला एप्रिल महिन्याचा हप्ता हा 2100 रुपये हवाय सर्वांनी मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव व जिल्हा लिहून पाठवायचा आहे आणि पुढे 2100 रुपये पाहिजे तसं पटापट सर्वांनी लिहून पाठवायचं आहे, तरच तुम्हाला पुढच्या महिन्यापासून 2100 रुपये मिळणार आहेत। तर लाडक्या ताईंनो, माझी सर्व माता भगिनींना विनंती राहील की कृपया करून सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या, तुमचे कोणी नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचेल आणि 10वा हप्ता सर्व महिलांना 2100 रुपये मिळेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।